हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बाजूला दिलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला, आपल्या किचनमध्ये सकाळ संध्याकाळ आपल्याला काम असतंच आणि आली वेळ तर आपण दुपारी पण किचनमध्ये येऊन काही ना काही करतच असतो. जशी मुलांना भूक लागली तसं आपण दुपारच्या वेळेस लहान मुलं जर असेल तर काही करून देतच असतो. तर किचन मेस होते आणि किचनमधल्या ज्या काही रिलेटेड वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंना हात आपले लागतात आणि खरकटे हात, तेलकट हात आणि हे असं लागणं सुरूच असतं. आणि रोजच्या रोज आपण क्लिनिंग केली तर आपल्या हे जे कामं आहे आपले एक्स्ट्रा क्लिनिंग करायची आणि एक्स्ट्रा आपल्याला मेहनत करायची ते आपली कमी होते. तर मी आज डोस्याचं वगैरे वाटलं होतं, तर मिक्सर वगैरे खूप खराब झाला होता. तुम्ही आधी स्टार्टिंगला बघितलं असेल, सगळं मी खाली ठेवून दिलं. जे काही ओट्यावर सामान होतं ते सगळं खाली ठेवून दिलं, जेणेकरून ओटा माझा रिकामा होईल. आणि ओटा रिकामा तो होतच नाही, कारण खूप सारे भांडे रात्रीचं जेवण झाल्यावर भांडे आपल्या किचनमध्ये पडतात आणि जोपर्यंत किचनमधले भांडे आपण साफ करत नाही तोपर्यंत ओटा आपला रिकामा होत नाही. तर सगळा टिफिन वगैरे आहे, जो मिस्टरांचा टिफिन वगैरे असतो रात्रीचा, ते सगळं घासायला काढलं. आणि सकाळीचे भांडे म्हटलं आणि रात्रीचे भांडे म्हटलं तर भांडे हे 2 टाईम तेवढे निघतातच, भांडे काही कमी निघत नाही. तर आपण जर स्टेप बाय स्टेप एक एक करून काम केलं तर आपले कामं सोपे होतात. जसे मी दुपारी पण भांडे घासले, दुपारी पण किचनमध्ये आली, चहाचे वगैरे जे भांडे होते आणि दुपारचं जेवण मी करते ते सगळे भांडे जेव्हा मी चहा घेते, चहा घेतल्यानंतर संध्याकाळची जी माझी रुटीन सुरू होते, झाडू वगैरे मारते, तेव्हा सिंकमधले सगळे भांडे मी घासून टाकत असते. तर आपण एक एक भांडं न घासण्यापेक्षा अशी रुटीन जर आपण ठरवून ठेवली की या वेळेत आपल्याला भांडे घासायचे आहे, तर आपल्याला सारखं किचनमध्ये पण यावं लागत नाही आणि सारखं ते सिंक एरिया पण ओला होत नाही, सारखं पाणी पण सांडलं जात नाही. तर मी काय करते, सकाळी एकदा सगळे भांडे घासून घेत असते आणि दुपारच्या वेळेला जे मी जेवण करते दुपारी, हृदयाचं तर थोडे छोटं ताट प्लेट ते असतंच. आणि माझं एकटीचं एक ताट आणि जे काही जेवणाचे भांडे असतात स्वयंपाकाचे, ते भांडे मी सिंकमध्ये तसेच ठेवून देते. मग 4 ते 5 वाजताच्या दरम्यान माझं जेव्हा दुपारचं रुटीन सुरू होतं, म्हणजे संध्याकाळी आपल्याला व्यवस्थित आपण सगळं करतो घर, तेव्हा ते मी सगळे भांडे घासून घेते. जर तुम्हाला त्यावेळेत नसेल घासायचे तर तुम्ही तसेच ठेवून देऊ शकता. पण माझं असं आहे की मग 4 वाजता जी मी कामं करते दिवे लावायच्या आधी, तर मी सगळं एकदा घर नीटनेटकं करून घेते. कारण माझं सकाळी एकदा सगळं काम होऊन जाते, घर वगैरे आवरणं. आणि मग मला दुपारचे कामं असतात, म्हणजेच दुपारचे म्हणजे हे कामं असतात मला, परत घर आवरणं दुपारनंतर. कारण हृदया सगळ्या घरभर जे आहे ते खेळणे वगैरे पसरवून ठेवत असते. तर मग अशा प्रकारे मी माझे कामं आवरत असते. मग नंतर दुपारचं माझे भांडे वगैरे घासून झाल्यावर डिरेक्ट मी रात्री माझा स्वयंपाक होतो तेव्हा सगळे भांडे आणि मिस्टरांचा टिफिन वगैरे जे काही भांडे आहे ते मी घासत असते. आणि कधी कधी काय करत असते, दुपारी मला जेव्हा भांडे घासायचे असले तेव्हा मी एक्स्ट्राचे डबे वगैरे काही घासायचं असलं ते सगळं बघते, एक्स्ट्राचं काय घासायचं आहे, क्लिनिंग करायचं आहे, ते सुद्धा मी दुपारच्या वेळेस करत असते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे भांडे जे आहे ते सगळे घासून घेतले आहे आणि भांडे काही कमी राहतच नाही. भांड्यांना काही लाज नसल्यासारखीच आहे. जेवढे पण आपण घासू तेवढे पण भांडे पडतच जातात, जेवढे आपण घासू तेवढे पडतच जातात. तर सगळे भांडे घासून घेतले. आता मला माझा ओटा क्लिनिंग करायसाठी रिकामा आहे. आणि हा तावा डोसे केले, म्हणजे डोस्याचा आधी जे बॅटर होतं 2 दिवसाआधीचं, त्याचे मी डोसे हृदयाला करून दिले आहे. हृदयासाठी मी असे बॅटर बनवून ठेवते आणि तो तावा तसाच ठेवते आणि हृदयाला जेव्हा लागले तेव्हा मी ते करून देत असते. तर काउंटर टॉप सगळं आता तर रात्रीचं काही एवढं क्लिनिंग राहत नाही. आपण सकाळची क्लिनिंग आपली वेगळी असते आणि रात्रीची क्लिनिंग वेगळी असते. तर रात्रीला फक्त मी स्प्रे करते. स्प्रे पण मी करणार नव्हती, फक्त पुसून घेणार होती थोडासा ओला कापड करून. पण मी आज बेसन बनवलं होतं आणि डोस्याचं पीठ जे आहे, हृदयासाठी डोसे केले तर सगळीकडे सांडलं होतं आणि ते सगळं कडक झालं होतं. डोसे मी दुपारी केले होते आणि नंतर पुसू म्हणून मी गॅस काही पुसलाच नव्हता. त्याचबरोबर आता बेसन बनवलं तर बेसन सगळं पीठ इकडे तिकडे उडलं जातं, तर ते सगळं चिपकून पण बसतं बेसन. तर काही केल्या निघत नव्हतं म्हणून थोडासा स्प्रे घेतला आणि पुसून घेतला.
जर आपला गॅस जर जास्तच खराब झाला असेल, आपली शेगडी जर जास्तच खराब झाली असेल तर आपण डायरेक्ट लिक्विड सोप घेऊन धुवू शकतो. पण माझं पर्सनली असं म्हणणं आहे की रात्रीचं आपण एवढं गॅस वगैरे धुवत बसायला नकोच आहे, कारण आपण सकाळी जे आहे पूर्ण डीप क्लीन करत असतो. आपल्याला जशी पाहिजे तशी लिक्विड सोपने आपण साफ करतोच, पण रात्रीचं एवढं काही व्हेंटिलेटर आपल्या घरामध्ये राहत नसल्यामुळे ते जे खालचे पाईप वगैरे आहे तिथे वगैरे पाणी साठून राहू शकतं आणि तिथे लिकेजचा प्रॉब्लेम आपल्याला फेस आपण करू शकतो. त्यामुळे आपण न पुसलेलंच बरं. स्वतः आपण काळजी घेतली तर एवढा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. गॅस ओटा माझा एवढा काही आज क्लीन करायची गरज नव्हती, फक्त वाईप करून घेतला थोडा स्प्रे करून आणि सिंक एरिया स्वच्छ करायला आली. सिंक एरिया कसं 2 टाईम आपण स्वच्छ करतोच, कारण आता कसं आहे संध्याकाळच्या वेळेला जास्त किडे मुंग्या वगैरे कॉक्रोच वगैरे येण्याची शक्यता असते आणि आता उन्हाळा जसा लागला तसे आपल्याला किडे जास्त दिसून येतात आणि काउंटर टॉपवर जराही तेलकटपणा आपल्याला दिसला तर तिथे किडे म्हणजे मुंग्या तर डेफिनेटली येतातच. तर मी काय करते, सगळं एकदाचं रात्रीचं काउंटर टॉप क्लीन करून घेते, फक्त पुसून घेते. पुसून घेतल्यानंतर सगळं जे काउंटर टॉपवर अन्न वगैरे उरलेलं जे काही लेफ्ट ओव्हर आपलं फूड असते ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि काही अन्नपदार्थ आपल्या ओट्यावर नसले ना तर आपलं ओट्यावर मुंग्या वगैरे लागायची पण शक्यता नसते किंवा इतर कुठले आपल्या काउंटर टॉपवर किडे येण्याची शक्यता नसते. राहिली गोष्ट सिंक एरियाची, तर सिंक एरियाची मी डीप क्लिनिंग सकाळी पण करते आणि संध्याकाळी करते, नाहीतर तिथून असा घाण वास आल्यासारखा वाटतो आणि असा चिकटपणा तिथे दिसून होतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी क्लिनिंग करत असते आणि आपण असं रोज व्यवस्थित आपण मेंटेन ठेवलं तर आपलं किचन एकदम छान आणि छान टापटीप दिसतं. त्याचप्रकारे मिक्सर आज मी यूज केला होता आणि डोसाचं वाटलं तर ते पातळ असल्यामुळे इकडे तिकडे सगळे मिक्सरला हात लागतच असतात. तर मी काय करते, एकदा आपलं मिक्सर खराब झालं तर आपण परत असं नेहमी हे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे ते काही पुसायला घेत नाही. मग ज्या दिवशी मी असं डोस्याचं वगैरे वाटते किंवा काही मिक्सर असं जास्त काम मिक्सरला होतं असं मला वाटते तर त्या दिवशी मी पूर्ण मिक्सरची क्लिनिंग करून घेत असते. सगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आपण व्यवस्थित क्लीन करून ठेवले आपल्या किचनमधले तर आपल्याला एकदम एका दमात वेळ देण्याची आपल्याला गरज पडत नाही. त्याचप्रकारे जे आपलं लायटर आहे नेहमी यूज करतो, तेलकट होतो, पिठाचे हात लागते किंवा भाजी वगैरे बनवत असलो त्याचे हात आपल्या लायटरला लागल्या जाते तर ते सुद्धा आपण पुसून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर काउंटर टॉपवर जे काही तुमचं जर एल साईज असेल ओटा तर तुम्हाला एवढी पुसायची गरज नाही, पण रॅक एकदम चिपकून असल्यामुळे मला ती रॅक एकदा पुसावंच लागते तर मी रॅकवरचं पण सगळं पुसून घेते. त्याचबरोबर हे जे कॅबिनेट्स आहे हे कॅबिनेट्स एकदा आपण अशी क्लिनिंग केली ना तर सगळं क्लिनिंग जे आहे आपल्या घराची आपण मेंटेन ठेवू शकतो. आपल्याला नेहमी स्वच्छता करायची गरज पडत नाही आणि आपलं जे किचन आहे ते एकदम स्वच्छ राहतं आणि एकदम असं खूप क्लिनिंग करायची आहे. एका दमात आपल्यावर क्लिनिंग येऊन पडली आहे, हे सुद्धा करायचं आहे, ते सुद्धा करायचं आहे, कॅबिनेटसुद्धा क्लीन करायचे आहे असं आपल्याला क्लिनिंग येत नाही. क्लिनिंग करायचं एकदम बर्डन येत नाही आणि वरचेवर साफ केलं तर साफ पण राहते. जसं माझं वॉटर फिल्टर आहे तर तिथे असा सपाट भाग जो दिसतो आहे वरचा तर तिथे मी असा नॅपकिन माझ्या घरीच होता तो मी टाकून दिला, जेणेकरून वरच्या जो भाग आहे तिथे तेलकटपणा, कारण काउंटर टॉप एकदम छोटा आहे आणि तिथून असा तेलकटपणा त्या फिल्टरवर उडतो तर एक हात आपण पाण्याचे शिंदडे वगैरे कुठे दिसले तर आपण स्वच्छ करू शकतो आणि वॉटर फिल्टर एकदम पुसून ठेवू शकतो आणि वरून कवर पण करून ठेवू शकतो. त्याचबरोबर आपण जे काही वस्तूंना हात लावतो, सध्या आज मी रात्रीला व्हिडिओ शूट करत आहे म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला रात्री सांगत आहे आणि शक्यतो मी ह्या गोष्टी सकाळीच करायचा प्रयत्न करत असते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, तुम्ही बघू शकता क्लिनिंग माझी सगळी झाली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.